नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझ्या अंजली टी उवाच या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुनश्च स्वागत करते. ज्योतिषातल्या ज्या बऱ्याचशा शाखा आहेत, म्हणजे कुंडली आहे, कृष्णमूर्ती पद्धत आहे, हस्तसामुद्रिक आहे, किंवा फेस रिडिंग आहे, रमल आहे, तसंच अंकशास्त्र ही पण एक त्याच्यातली शाखा आहे. पण ज्या मानाने बाकीचे सगळ्या ब्रँचेस लोकांच्या पुढे येत होत्या, त्या मानाने अंकशास्त्र ही ब्रँच एवढी पुढे आलेली नव्हती. पण आता मात्र काही वर्षांच्या मध्ये अंकशास्त्र हे खूप लोकांच्यापर्यंत पोचलंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याला समाज मान्यता मिळाली. हा, आणि न्यूमरोलॉजी याच्यातला एक महत्वाचा भाग की व्यक्तीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये करून दिलेला बदल, हा सुद्धा आता लोकांना त्याचे होणाऱ्या फायद्यामुळे चांगलाच पचनी पडतोय. जुन्या काळी असंही म्हटलं जायचं की ज्यू लोकांच्या मध्ये अशी पद्धत होती की एखादी व्यक्ती जर का मृत्यूशयेवर असेल तर त्या व्यक्तीचं नाव बदलून दिलं जायचं, आणि त्यामुळे त्यांची अशी श्रद्धा होती की स्पंदन बदलतील आणि मृत्यूच्या दाढेतून ती व्यक्ती बाहेर पडेल आणि वाचेल. तसंच नेपोलियन बोनापार्ट यांनी सुद्धा त्याच्याकडे असलेल्या अंकशास्त्र तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून घेतला होता. याचेही आपल्याला पुरावे वाचनात कुठे कुठे आढळतात. महत्वाचा भाग असा आहे की ह्या शास्त्राला आपण समजून घेऊन त्याच्यातल्या काय प्लस मायनस गोष्टी आहेत त्या समजून घेऊन, आणि विशेषतः त्याचा आपल्या प्रगतीसाठी कसा उपयोग करून घ्यायचा हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही मूलभूत गोष्टी त्याच्या आपल्याला लक्षात करून घ्यायची आवश्यकता आहे. आपल्या जीवनावर प्रमुख 9 ग्रहांचा मुख्यत्वे करून प्रभाव असतो, आणि ह्या प्रत्येक ग्रहाला एक एक अंक दिलेला आहे. याचाच अर्थ प्रत्येक अंकावरती एका विशिष्ट ग्रहाचा अंमल असतो. त्याचप्रमाणे ही पण गोष्ट तेवढीच सत्य आहे की ज्या वेळेला प्रत्येक व्यक्तीचा जन्म होतो तेव्हाच ठरतं की ह्या व्यक्तीवरती कुठल्या महत्वाच्या एका अंकाचा प्रभाव असणार आहे, आणि त्याचप्रमाणे या व्यक्तीची मुख्य स्पंदने कुठची असतील. आता अंकशास्त्राचा सिद्धांत किंवा थिअरी याच्यावरती आपण जरा विस्तृत विचार करूया. एखाद्या व्यक्तीची स्पंदनं ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या स्पंदनांशी जुळतात त्यावेळेला आपण म्हणू शकतो की यांचं एकमेकांमध्ये छान जमेल. पण जर असं झालं की दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपली स्पंदनं नाही जुळत आहेत तर आपण असं म्हणू शकतो की यांची व्हायब्रेशन्स मॅच होत नाहीयेत आणि यांच्याबरोबर जुळायला आपल्याला प्रॉब्लेम येईल. एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला पहिल्यांदाच भेटते आणि तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्शन करावी, भेटल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, आपल्याला असं वाटतं, कदाचित असंही वाटू शकतं की अरे ही आपली ह्या व्यक्तीशी पहिली भेट नाहीये, आणि तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की ह्या व्यक्तीशी आपली स्पंदनं जुळली. पण कधीतरी असंही असू शकतं की एखादी खूप वर्षाची ओळखी असलेली व्यक्ती असते ना, ती सुद्धा आपल्याला अनोळखीच वाटत असते. असं नाही वाटत की ह्या व्यक्तीला आपण वारंवार भेटावं की ह्या व्यक्तीबरोबर आपण इंटरॅक्शन करावी. त्यावेळेला आपण हे नक्कीच म्हणू शकतो की आपली आणि त्या व्यक्तीची स्पंदनं नाही जुळत आहेत. असंच एखाद्या निर्जीव वस्तूच्या बाबतीतही आपल्याला अनुभव येऊ शकतो, कारण निर्जीव वस्तूला सुद्धा स्वतःची व्हायब्रेशन्स असतात. आपण दिवसभर काम करून घरी येतो, घरी आल्यानंतर आपण एखाद्या आपल्या ठराविक ठिकाणी बसतो. कदाचित एखादी खुर्चीही असू शकते. तिथे बसल्यानंतर आपण एखादा कप चहा पितो किंवा नुसतंच बसतो आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. आपल्याला असं वाटतं की अरे दिवसभराचा जो आपला फटीग होता ना तो कमी झाला. याचाच अर्थ त्या खुर्चीची किंवा त्या जागेची स्पंदनं आणि आपली स्पंदनं मॅच झाली, आणि हाच अनुभव आपल्याला बाहेर सुद्धा कुठे गेल्यानंतर येऊ शकतो. परंतु एखाद्या वेळेला असंही होऊ शकतो की आपण बाहेर गेलोय, उदाहरणार्थ एखाद्या गार्डनमध्ये आपण गेलोय, तिथे एखाद्या बेंचवरती बसलो आपण, पण तिथे बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे इथे मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे, त्यामुळे आपल्याला ती जागा बदलावी सारखी वाटते, आणि दुसऱ्या जागी बसल्यानंतर मात्र आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतं.
याचाच अर्थ जे कम्फर्टेबल वाटत नाहीये ना, तेच आपल्याला असं सजेस्ट करत असतं की अरे त्या बेंचची आणि आपली व्हायब्रेशन्स नाही जुळली. पण नंतर आपण जिथे जाऊन बसलो त्या ठिकाणची आणि आपली स्पंदनं मात्र जुळली. यालाच आपण म्हणतो व्हायब्रेशन्स मॅच होणं किंवा त्यांची आणि आपली व्हायब्रेशन जेल होणं. आताच्या भाषेमध्ये जेल होणं हा शब्द जास्त वापरला जातो ना. आपल्या या विश्वात एक चैतन्यमय शक्ती आहे किंवा कॉस्मिक एनर्जी आहे. ती अणुरेणूत भरलेली आहे. आपण तिला पाहू शकत नाही, पण आपण तिला महसूस करू शकतो. म्हणजे आपण तिचा अनुभव आपल्याला येतो. याच एनर्जीचा आपण एक भाग असतो. पण तरी सुद्धा पहा ना की आपण प्रत्येक जण वेगळं असतो. कारण आपल्या प्रत्येकाची स्पंदनं वेगळी आहेत. पण आपली स्पंदनं कोणती हे जाणण्याचं जे शास्त्र आहे तेच अंकशास्त्र. आणि त्याचं साधन म्हणजे आपली जन्मतारीख आणि आपलं नाव. आपल्या नावाकडे आपण नंतर वळू, पण आपण आता अंकांच्याकडे वळूया. मूळ अंक 1 ते 9 आहेत. त्याच्यानंतर येणारा प्रत्येक अंक हा या अंकांचीच पुनरावृत्ती असते. उदाहरणार्थ 10 म्हणजे 1, 11 म्हणजे 2, 12 म्हणजे 3, 18 म्हणजे 9 किंवा 41 म्हणजे 5 किंवा 114 म्हणजे 6. शून्यालाही खूप महत्व आहे. तो अनंत काळ दर्शवतो किंवा संपूर्ण विश्वही दर्शवतो असे उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. कुठल्याही अंकानंतर जेव्हा आपण जितकी शून्य त्याच्यावरती वाढवत जातो तितकी त्याची व्हॅल्यू वाढत जाते. पहा ना, 1 मग 10 मग 100 मग 1000 मग 10,000 वगैरे. मूळ अंक जे 1 ते 9 आहेत त्याच्यात प्रत्येक अंकाचा स्वतःचं काहीतरी गुणधर्म आहेत, स्वतःची काही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत किंवा त्या अंकाला सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपली. आता ज्या व्यक्तीचा तो प्रमुख ग्रह असेल तर या ग्रहाची जी म्हणजे प्रत्येक ग्रहाची किंवा प्रत्येक अंकाची जी आपल्याला स्वभाव वैशिष्ट्य दिसतात तशीच बहुतांशी स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला त्या व्यक्तीची दिसतात ज्यांचा तो मुख्य अंक असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की तशीच त्या व्यक्तीची एक्झॅक्टली असतील. कारण का संपूर्ण जन्मतारखेला पण आपल्याला तेवढंच महत्व द्यायचंय आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा जाणून घ्यायचा आहे. पण मुख्यत्वे त्या मुख्य अंकामधून जी स्पंदनं बाहेर पडतात त्याचं साधर्म्य असणारी स्पंदनं त्या व्यक्तीमधूनही बाहेर पडत असतात. 1 या अंकावरती प्रभुत्व आहे रवीचं म्हणजे सूर्य. 2 या अंकावरती प्रभुत्व आहे चंद्राचं. तसंच 3 या अंकावर गुरुचं. 4 या अंकावरती भारतात आपण असं मानतो की राहूचं. पण ज्या वेळेला ग्लोबल न्यूमरोलॉजीचा विचार होतो त्यावेळेला मात्र त्याच्यावरती प्रभुत्व मानलं जातं हर्षलचं. 5 वरती प्रभुत्व आहे बुधाचं. 6 वरती शुक्राचं आणि 7 वरती परत आपण जसं म्हणतो की आपल्याकडे भारतात मानतात केतूचं, पण ग्लोबल न्यूमरोलॉजीमध्ये नेपच्यूनचं. 8 वरती तसंच प्रभुत्व आहे शनीचं आणि 9 ह्या अंकावरती प्रभुत्व आहे मंगळाचं. आज आपण इथेच थांबू. याच्या पुढची माहिती आपण पुढच्या भागांच्या मध्ये बघूया. तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनेलला अंजली टी उवाच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमची मतं मांडा. धन्यवाद.